हॅलो फ्रेंड, शुभ्राज मॉम किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर. तर त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपण सर्व इथे घेतलेलं आहे. तर चला तर बनवूयात आपण आज वांग्याचं भरीत. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे. यामध्ये 1 चिमूटभर जिरे घातलेत, थोडा कढीपत्ता, मिक्सरमध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण घातलेला आहे आपण इथे. हा थोडा परतून घ्यायचा आहे. आणि यामध्ये एक मोठा कांदा आपण उभा कापून घेतला आहे, तो घातलेला आहे. हा थोडासा ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा हळद घातली आहे आपण. आणि जे उभे कापून घेतलेले वांगे होते ते घालणार आहोत आपण यामध्ये. हे 1 मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान परतवायचं आहे याला. हे परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर मीठ घातल्यानंतर हे आपल्याला पाणी न टाकता हे छान 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून आपल्याला याला छान शिजू द्यायचे. तर वांग्याचं भरीत शिजेपर्यंत आपण बाजरीची भाकर कशी बनवायची ते बघणार आहोत. तर आपण इथे आता घेतलं आहे बाजरीचं पीठ. थोडं थोडं पाणी घालून आपण 2 ते 3 मिनटं हे पीठ छान मळून घेणार आहोत, जेणेकरून भाकर थापताना त्याच्या कडा ह्या चिरल्या जात नाही आणि आपली भाकर ही छान फुगते. तर आपलं इथे पीठ आता मळून झालं आहे. चला तर बघूयात भाकर कशी थापायची. तर यावेळेस थंडी आहे, तर थंडीच्या दिवसामध्ये आपण इथं तिळाची भाकर कशी बनवायची ते बघणार आहोत. तर यासाठी आपण आधी पोळपाटावरती ही भाकर छान अशी पातळ थापून घेणार आहोत. वरतून थोडेसे तीळ टाकूयात आणि पाणी लावून ही परत थोडी थापून घ्यायची, जेणेकरून जी लावलेले तीळ भाकरीला चिटकतात. इथे भाकर तयार आहे आपली. तर ही तव्यावरती टाकूयात. वरतून थोडं पाणी लावल्यानंतर याच्यावरती थोडेसे अजून तीळ टाकायचे आहे आणि थोडं त्याला थापून घ्यायचं आहे, जेणेकरून जी वरच्या साईडचे तीळही त्याला छान लागल्या जातात. खालची बाजू याची थोडीशी झाल्यानंतर भाकरीला पलटी मारायची. तर दुसरी ही भाकर आपण बघत आहोत कशी थापून घ्यायची. तर ही विदाऊट तिळाची थापतो आहे आपण. याला कुठल्याही प्रकारचे तीळ लावत नाही. जी साधी भाकर आहे तशी बनवत आहोत. तर इकडे बघा, तिळाची जी भाकरी आहे आपली छान अशी फुगली आहे. तर आपण ही डायरेक्टली गॅसवरती भाजली आहे, रेडी आहे ती भाकर आपली. तर दुसरी जी आहे विदाऊट तीळवाली तीही आपण भाजून घेऊया तिकडे. तर ही डायरेक्टली आपण तव्यावरती भाजणार आहोत. तर ही बघा छान अशी फुगते, कारण की पीठ आपण हे 2 ते 3 मिनटं छान मळून घेतलेले आहे. भरीत देखील रेडी आहे. त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत खाण्यासाठी रेडी आहे. झटपट आणि 5 मिनिटामध्ये बनणारी अशी रेसिपी आहे ही. कशी वाटली नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर